नमस्कार. आपण शिकूया की 7 चक्र म्हणजे काय आणि ती कशी जागृत करायची. 7 चक्र ध्यान पण आपण त्याच्यात सांगूया. तर आज आपण पहिल्यांदा शिकू की आपल्या आत असलेले सूक्ष्म किंवा प्राणमय शरीर हे भौतिक शरीराशी 7 विशिष्ट ठिकाणी जोडलेले असतात. या 7 संपर्क बिंदूंना चक्र असं म्हणतात. या 7 बिंदूंवर सूक्ष्म शरीर भौतिक शरीराला स्पर्श करतं आणि याच मार्गाने त्याला ऊर्जा, प्राण किंवा जीवनशक्ती मिळते. हे 7 चक्र समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. एखादी व्यक्ती जेव्हा ध्यानाच्या अंतर्मुख प्रवासाला सुरुवात करते, तेव्हा जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी ती या चक्रातूनच जात असते. प्रत्येकाला हे चक्र अनुभवास येत असतात. मात्र प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. कारण कोणते ना कोणते चक्र नैसर्गिकरित्या अधिक सक्रिय असते, तर कधी ती निम्न सक्रिय असते. चक्राचे ज्ञान उपयोगी ठरण्याचे कारण म्हणजे यातून आपलं व्यक्तिमत्व, प्रवृत्ती किंवा मानसशास्त्रीय रचना समजून घेता येते. आपण कशा प्रकारचे व्यक्ती आहोत आणि आपली प्रकृती कोणत्या दिशेने झुकते आहे हे स्पष्ट होते. आपण कुठे उभे आहोत हे स्पष्ट दिसल्याशिवाय अंतर्गत प्रवासाची खरी सुरुवात होत नाही. फक्त आपल्याला कुठे पोहोचायचंय हे जाणणे फक्त पुरेसे नाही, तर त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे आपली सध्याची अवस्था समजून घेणे आवश्यक आहे.